हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर या अगोदर आपण स्टँडर्ड 7च्या सायन्स जनरल सायन्सच्या फर्स्ट अँड सेकंड टेस्ट सॉल्व करून घेतल्या होत्या. तर आज आपली लास्ट टेस्ट आहे आणि आपण म्हणजे आमच्या चॅनलवर महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर सर्वप्रथम सायन्सच्या थर्डच्या टेस्ट ह्या पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही जाऊन महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर जाऊन सगळ्या टेस्ट बघू शकता. तर चला सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 1 आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. ओके, सो आन्सर इन 1 सेंटेन्स विचारलेला आहे. फर्स्ट आहे, तर आपण फास्ट घेणार आहोत. तर आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. आपल्या चॅनलवर सगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओज ह्या अवेलेबल आहेत आणि आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणारच आहोत. अजूनही बाकी आहेत त्या. सो त्यामुळे आपण थोडासा स्पीड घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. विच इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन अवर सोलार सिस्टीम. तर त्यांनी विचारलेलं आहे की विच मीन्स कोणता प्लॅनेट हा जास्त सोलार सिस्टीमला काय आहे, जास्त क्लोज आहे, मीन्स जवळ आहे. सो कोणता आहे, तर तुम्ही बघू शकता मर्क्युरी इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन. म्हणजे सनच्या जास्त जवळ कोणता प्लॅनेट आहे, तर मर्क्युरी आहे. ओके, सो मी इथे फक्त 1 वर्डमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला पूर्ण सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. सो तुम्ही असं लिहिणार मर्क्युरी इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन अवर सोलार सिस्टीम. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम. तर सोलार सिस्टीममध्ये कोणता सगळ्यात जास्त मोठा प्लॅनेट आहे. सो ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विच प्लॅनेट हॅज लाईफ ऑन इट. सो कोणत्या प्लॅनेटवर लाईफ आहे, मीन्स जे सजीव राहतात. सो अर्थ, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण त्यावरच राहतो. ऑन अर्थ प्लॅनेट हॅज लाईफ ऑन इट. ओके, सो त्यानंतर पुढचं आहे विच प्लॅनेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेड प्लॅनेट. रेड प्लॅनेट कोणाला म्हटलं जातं, तर मार्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे मार्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेड प्लॅनेट. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 हा सॉल्व करून घेतला आहे. तुम्ही ह्याचे आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 आहे गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ इच. आपल्याला आता 2 एक्झाम्पल्स विचारलेले आहेत. सो फ्लावरिंग प्लांट्स विचारलेले आहेत आणि नॉन फ्लावरिंग प्लांट्स विचारलेले आहेत. सो मी इथे राईट करते आणि तुम्ही त्याबरोबर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या. तर बघा, फ्लावरिंग प्लांट्स तर आपल्याला माहीतच आहे. खूप सारे फ्लावरिंग प्लांट्स आहेत. रोज आहेत, मोगरा आहेत. तुम्ही कोणतेही लोटस वगैरे कोणतेही लिहू शकता. मी इथे हिबिस्कस आणि रोज घेतलेला आहे. त्यानंतर नॉन फ्लावरिंग प्लांट्स थोडेसे हार्ड आहे. सो नॉन फ्लावरिंग प्लांट्स आर मनी प्लांट आणि अल्गी. सो हे काय आहे, नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स. ओके, सो 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे आपल्याला. आता इथे काय आहे, फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे. तर आपल्याला इथे त्यांनी ऑप्शन्ससुद्धा दिलेले आहे. सो एवढं सिम्पल आहे, एवढं इझी आहे. सो तुम्ही बघा, देअर इज अट्रॅक्शन बिटवीन डॅश डॅश पोल्स ऑफ मॅग्नेट. सो अट्रॅक्शन बिटवीन कोणत्या पोल्समध्ये का अट्रॅक्शन्स होतं, पोल्स ऑफ अपोजिट की लाईक अपोजिट. देअर इज अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिट पोल्स ऑफ मॅग्नेट. ओके, सो त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे ऑपोजिट. त्यानंतर पुढचा आहे द मेटल निकेल इज डॅश डॅश मटेरियल. सो मेटल निकेल हा कोणता आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे. त्यानंतर पुढचा आहे मेटल लाईक गोल्ड सिल्वर कॅन बी ड्रॉन इन टू वायर. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. ओके, तर मेटल्स लाईक अ गोल्ड सिल्वर, म्हणजे जे मेटल्स आहेत लाईक गोल्ड सिल्वर कॅन बी ड्रॉन इन टू वायर, मीन्स वायरमध्ये म्हणजे त्यांचा यूज केला जातो. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज ऑल्सो कॉल्ड ॲज डक्टिलिटी. त्यानंतर मटेरियल्स ऑप्टेन फ्रॉम ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज. जे मटेरियल्स आपल्याला ॲनिमल्सपासून ऑप्टेन होतात त्यांना काय म्हणतात, ॲनिमल ओरिजिन म्हणतात. सो अशा प्रकारे आपण फिल इन द ब्लँक्स कंप्लीट केल्या. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 4 आहे विच मशीन्स विल यू यूज टू दी फॉलोविंग वर्क. 4 मार्क्ससाठी आहे इच क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. त्यानंतर बघा विच मशीन्स विल यू यूज टू डू द फॉलोविंग वर्क. आता खालील काही वर्क दिलेला आहे. ते वर्क करण्यासाठी आपल्याला कोणत्या मशीन्स आपण यूज करू शकतो. सो ते आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण मी आन्सर लिहून घेते तिथे. तर तुम्ही ते आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा. तर चला आपण फर्स्ट बघूया काय दिलं आहे. टू कट व्हेजिटेबल्स. आता व्हेजिटेबल्स कट करण्यासाठी तर माहीतच आहे आपल्याला. दुसरं आहे फॉर सेविंग क्लोथ्स. आपले जे कापड वगैरे असतं ते शिवण्यासाठी, सेविंग करण्यासाठी, त्याच्यासाठी कोणत्या मशिनरीज यूज होतो ते विचारलं आहे. टू कट द वूड कट करण्यासाठी कोणती मशिनरी यूज होते. आणि टू लोड अ हेवी ड्रम ऑन टू द ट्रक, म्हणजे ट्रकमध्ये काही हेवी लोड असेल तो आपण ट्रकमध्ये ठेवतो ना, तर ते आपण माणसाच्या मीन्स आपण म्हणजे मॅन पॉवर यूज करतो का नाही. कारण जास्त हेवी लोड असेल तर तो काय होतो,
मीन्स ऑब्वियसली मशीननेच काय केलं जातो, तो ट्रान्सफर केला जातो. सो आपण इथे आन्सर लिहूया आता. तर मी इथे आन्सर लिहिले आहे. व्हेजिटेबल्स कट करण्यासाठी नाईफ लागतो, चाकू लागतो. फॉर सेविंग क्लोथसाठी सेविंग मशीन लागते. सॉरी, स्पेलिंग मिस्टेक्स झाली इथे. टू कट द वूड कट करण्यासाठी ॲक्स लागतो. मीन्स ते जे मोठं असतं बघा, मोठं हत्यार असतं, करवत म्हणतो आपण त्याला, थोडीशी मोठी असते ते. त्यानंतर टू लोड अ हेवी ड्रम ऑन टू द ट्रकमध्ये हेवी लोड मीन्स ड्रम असेल किंवा आपण जे हेवी लोड असतो तो ट्रकमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय करतो, इन्क्लाइन प्लेनचा यूज केला जातो. इन्क्लाइन प्लेन. तर त्यानंतर बोलूया आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 5 आहे. आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स गिवन बिलो, राईट फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. तर बघा त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचे फॉर्म विचारलेले आहे तिथे, ऑब्वियस आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे तिथे. फ्रॉम द एक्झाम्पल्स गिवन बिलो, आपल्याला इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, राईट फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. ओके. तर क्वेश्चन नंबर जो 5 आहे तो 4 मार्क्ससाठी विचारलेला गेलेला आहे. तर बघा ए आहे आपला. तर बघा मी इथे आन्सर लिहिलेली आहेत. द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक. म्हणजे आपली जी काचेची जी विंडो असते, खिडकी असते, त्याला क्रॅक्स पडतात. तर साऊंड एनर्जी आहे ही. ओके, साऊंड एनर्जी. त्यानंतर पुढे आहे प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. प्लांट्स हे त्यांचं स्वतःचं फूड स्वतःच तयार करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट. मग कोणती एनर्जी झाली, लाईट एनर्जी. वेन द स्प्रिंग ऑफ टॉय इज वाउंड अँड देन रिलीज द टॉय स्टार्ट्स प्लेइंग. ओके, म्हणजे आपण एखादा टॉय घेतला आणि त्याला स्प्रिंग वगैरे असेल तर आपण त्याला प्ले करतो. मीन्स आपण त्याला स्प्रिंग आपण त्याची काय करतो, फिरवतो आणि नंतर सोडून देतो. त्यानंतर काय होतं, टॉय काय होतं, स्टार्ट्स प्लेइंग. ओके, तर ती काय झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली. ती त्या टॉयची पोटेन्शियल एनर्जी. वी बर्न अ फ्यूल टू प्रिपेअर अवर फूड. आता आपण फूड तयार करण्यासाठी किंवा फूड बनवण्यासाठी आपण अन्न बनवतो. तर त्यासाठी काय लागतं, आपण काय करतो, मीन्स आत्ता गॅस निघलेत पण अगोदर काय होते, जुन्या काळात चुला होत्या. त्या चूलमध्ये आपण काय करायचो, वूड यूज करायचो. सो ते जे आहे आपण त्याला काय करतो, फ्यूल बर्न करतो ना आपण. वी बर्न फ्यूल टू प्रिपेअर अवर फूड. म्हणजे आपण काय करतो, तिथे हीट प्रोड्यूस करतो. मीन्स तिथे हीट एनर्जी प्रोड्यूस होते. सो अशा प्रकारे आपण काय केलं आहे, क्वेश्चन नंबर 5 हा सॉल्व केलेला आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 6 आहे. राईट वेदर द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स आर ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस. 4 मार्क्ससाठी आहे क्वेश्चन. तर आपल्याला विचारलेलं आहे की राईट वेदर द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स आर ल्युमिनस. मीन्स खालील जे ऑब्जेक्ट्स आहेत जसं लाईक अ बुक, द सन, अ पेन, अ बर्निंग कॅन्डल, हे काय आहे, तर ल्युमिनस आहेत की नॉन ल्युमिनस आहेत. ओनली आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे ते. सो आपण तिथे लिहूया. तर बघा मी याचे आन्सर लिहिलेलं आहे तिथे. अ बुक, आता आपण पुस्तक घेतलं तर त्याला ल्युमिनस मीन्स व्हॉट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला समजलं नसेल हे ल्युमिनस आणि नॉन ल्युमिनस. ल्युमिनस मीन्स ऊर्जा, आपण मराठीत म्हणूया त्याला ऊर्जा. ओके, तर बुक याला काही ऊर्जा लागते का, नाही, किंवा हा काही ऊर्जा प्रोड्यूस करतो का, नाही. सो इट इज नॉन ल्युमिनस. पुढे काय आहे, सन आहे. सनमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला एवढी मोठी ऊर्जा देतोय, तो सनलाईट देतोय आपल्याला. सो इट्स अ ल्युमिनस. त्यानंतर अ पेनमध्ये काही एनर्जी वगैरे असते का, ऊर्जा असते का, नाही. सो इट्स अ नॉन ल्युमिनस. आणि अ बर्निंग कॅन्डलमध्ये ऑब्व्हियसली असते, लाईट असते तिथे पण. सो इट्स अ ल्युमिनस. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे फक्त आयडेंटिफाय करायचं होतं ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस. ओके, सो तुम्हाला समजलं असेल ल्युमिनस आणि नॉन ल्युमिनसचा मिनिंग. त्यानंतर वळूया आपण आपल्या क्वेश्चन नंबर 7कडे. आयडेंटिफाय अँड राईट द नेम्स ऑफ ॲनिमल्स फ्रॉम द पिक्चर ऑफ देअर स्केलेटॉन. बघा आपल्याला इथे स्केलेटॉन दिलं आहे आणि आपल्याला आता स्केलेटॉनवरून ओळखायचं आहे की कशाचं स्केलेटॉन आहे, कोणत्या ॲनिमलचं किंवा कोणत्या बर्डचं स्केलेटॉन आहे. सो इथे बिग दिसते तर ऑब्व्हियसली हा बर्ड असणार आहे. आणि हा थोडासा फ्रॉग टाईप दिसतोय म्हणजे हा ऑब्व्हियसली फ्रॉगच असणार आहे. सो तुम्हाला आता इथे आयडेंटिफाय करायची गरज फक्त बर्डचं नेम इथे थोडंसं आयडेंटिफाय करायला. बट बर्डचं आय थिंक बीकवरून बघा, तुम्हाला बीकवरून दिसतंय की हा डक असू शकतो. ओके, सो आपण इथे आयडेंटिफाय केलेला आहे. आपण इथे नेमिंग देऊया. काय आहे हा, फ्रॉग. आणि हा काय आहे, तर हा मला वाटतं डक आहे. तो इट्स नॉट अ डक, इट्स अ पेलिकॅन. आय सर्च रिसेंटली, सो इट्स अ पेलिकॅन. ओके,
सो त्यानंतर हा क्वेश्चन 7 कंप्लीट झाला आहे. आपल्याला इथे फक्त आयडेंटिफाय करायचं होतं अबाउट दी स्केलेटॉन. त्यानंतर वळूया आपण आपल्या क्वेश्चन नंबर 8कडे. क्वेश्चन नंबर 8 आहे, विच इन्सिडंट डू यू सी इन द फॉलोइंग पिक्चर्स, व्हॉट मेजर्स विल यू टू टेक टू कंट्रोल इट. ओके, तर आपल्याला खाली एक इन्सिडन्स दिसतोय का हा पिक्चरमध्ये. बघा, एक मेन दिसतोय आणि तो त्याचे कान दाबतोय, सो म्हणजे त्याला आवाज जास्त येतोय. सो देअर इज द साऊंड पोल्युशन. आणि व्हॉट मेजर्स विल यू टेक टू कंट्रोल इट, म्हणजे आपण काय कशाचा वापर करू, म्हणजे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय करू, तर त्यांनी तिथे विचारलेलं आहे. सो 2 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. एक आयडेंटिफाय करायचं आहे, आयडेंटिफिकेशनसाठी 1 मार्क, अँड आपल्याला त्याचे मेजर्स मीन्स आपण कंट्रोल करण्यासाठी काय काय करूया तर त्यासाठी 1 मार्क. ओके, तर आपण इथे आयडेंटिफाय केलेलंच आहे, काय आहे, साऊंड पोल्युशन आहे. सो मी इथे राईट करते. तर बघा, मी इथे लिहिलं आहे, पिक्चर शोज द साऊंड पोल्युशन. सॉरी, देअर इज द मिस्टेक, एन हा राहिला आहे माझ्याकडून. तर पिक्चर शोज द साऊंड पोल्युशन. मेजर्स काय घेऊ आपण, मेजर्स टू कंट्रोल इट. ॲज फार ॲज पॉसिबल वी शुड अवॉइड द ब्लोविंग हॉर्न. आपल्याला जमेल तेवढा आपण हॉर्न काय करायचं, कमी वाजवायचा. म्हणजे आपण कसं गाडीवर बसलं की हॉर्न लगेच हॉर्न वाजवायला सुरुवातच करतो आपण, पिप 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 पिप, तर ते थोडंसं कमी करावं. द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही, म्हणजे आपल्या घरामध्ये आता म्हातारे वगैरे वयस्कर जे आपली माणसं असतात वय झालेली, तर त्यांना आवाजापासून त्रास होतो, त्यांना वय झाल्यामुळे. सो द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही ऑर रेडिओ इन द हाऊस शुड बी रिस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्राम. जे टी व्ही बघतायत, म्हणजे आपणच बघतो टी व्ही, तर आपण काय करायचं, थोडासा आवाज कमी करायचा, म्हणजे जेणेकरून त्यांना त्रास होऊ नये. सो अशा प्रकारे आपण आपल्याला जमेल तेवढं काय करायचं, साऊंड पोल्युशन कमी करायचं. ओके, त्यानंतर आपण वळूया. असं मी कन्सिडर करते की तुम्ही हे नोटबुकमध्ये तुमच्या राईट केलेलं असेल. सो आपण वळूया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन इज, हे डिलीट करायचं राहिलं आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 9, डिफरन्शिएट बिटवीन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. सो युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन्स इज व्हेरी सिम्पल. सो आपल्याला फक्त काय करायचं, त्यांचं डिफरन्स बिटवीन, म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स लिहायचा आहे. सो चला आपण सुरुवात करूया डिफरन्स लिहायला. तर मी इथे अगोदर सुरुवातीला 2 पार्ट करते आणि एका बाजूला आपण लिहिणार आहोत कोणतं, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि पुढच्या बाजूला दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिणार आहोत नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके, सो अशा प्रकारे आपण कॉलम केलेले आहेत. सो आता आपण त्याचा फरक लिहून घेऊया. सो तुम्ही बघू शकता मी इथे काय केलेलं आहे, दोघांमधला फरक लिहिलेला आहे. तर बघा, हा 1 नंबर आणि हा 2 नंबर, हा 1 नंबर, सॉरी हा 1 आणि हा 2. तर बघा, आपण दोघांमधला डिफरन्स लिहिलेला आहे इथे. तर फर्स्ट काय आहे, वेन द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज इन अ युनिट टाइम इज द सेम मोशन. इन द सेम मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि त्याचं एक्झाम्पल दिलं आहे द मोशन ऑफ द मर्चिंग सोल्जर. आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच काय, वेन द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग ए स्ट्रेट लाईन इन युनिट टाइम इज ऑन चेंजिंग द मोशन, सो इज नोन ॲज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि एक्झाम्पल आहे द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाईड. ओके, सो तुम्हाला हे समजलंच असेल, म्हणजेच नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आणि युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय आहे की द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाईड, म्हणजे एक मुलगी येते स्लाईडवरनं, सो दिस इज द नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाईड, म्हणजे ती स्लाईडवरून काय येते, खाली येते. सो दिस इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि ते युनिफॉर्म लिनियर मोशन आहे द मोशन ऑफ द मर्चिंग सोल्जर. जे मर्चिंग सोल्जर असतात त्यांची काय मोशन, त्यांची जी मोशन आहे ती युनिफॉर्म लिनियर मोशन आहे. युनिफॉर्मली होत असते ना ती. तर जी मुलीची मोशन आहे ती ॲज इट इज जशी खालेली आहे तशीच वर जाणार आहे का, नाही. सो इट्स अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सो अशा प्रकारे इथे आपला शेवटचा प्रश्न होता आणि हा संपला आहे. आशा करते की तुम्हाला हा समजला असेल. ही टेस्ट नंबर 3 ही समजली असेल तुम्हाला सर्वांना.
तर येथे आपल्या स्टँडर्ड 7च्या जनरल सायन्सची टेस्ट नंबर 3 तीनही टेस्ट आपण सॉल्व करून घेतलेल्या आहेत. तुम्ही लवकरच महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर जाऊन ह्या सगळ्या सायन्सच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आणखी नवीन व्हिडिओज आम्ही अपलोड करणार आहोत, लवकरच तुमच्यापर्यंत येतीलच त्या. तोपर्यंत महाराष्ट्र मीडिया चॅनलवरच्या नवनवीन व्हिडिओज बघत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तिसरा आपण बघूया.